जे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे तर त्याच्यावरून मी हे बोलत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदर एक प्रश्न करतो आणि त्यानंतर छत्रपतींबद्दल मी माझे काही विचार मांडतो. मलाही 2-3 ठिकाणी जायचं आहे म्हणून लवकरात लवकर मीही आटोपतं घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला? ठीक आहे, सर्वांनी सांगा. शिवनेरी. छत्रपती शिवरायांचा मृत्यू हा कोणत्या किल्ल्यावर झाला? मग शिवनेरीचे पहिले 2 अक्षर आणि रायगडचे पहिले 2 अक्षर काय शब्द तयार झाला? काय शब्द तयार झाला? शिवराय. म्हणजे शिवनेरी आणि रायगड दोन्ही किल्ल्यांचा संदर्भ शिवराय या शब्दात आला. एक जाणता राजा, नैतिकतेचा पुतळा, विद्येचा आश्रयदाता, आज्ञाधारक पुत्र, प्रेमळ पिता आणि कर्तव्यदक्ष पती छत्रपती शिवाजी महाराज. आवाज नको रे, तुला प्रश्न करणार आहे मी आता. छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द जरी कानावर आले तर 33 कोटी देवांची पलटण ही एकदम बाद होत असते. शिवाजी, शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा आणि त्याप्रमाणे जीवन जगा, असा या शब्दाचा अर्थ होतो. मगाशी पंकज पाटील सरांनी सांगितलं की शिवरायांची जयंती आज जगातील 42 देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जवळचाच एक पाकिस्तान नावाचं राष्ट्र, या पाकिस्तानमध्ये शालेय अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जात आहे. के अली लिखित एक पुस्तक आहे, ए न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाक. याच्यात एक प्रकरण आहे औरंगजेब आलमगीर, आणि या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कशा प्रकारचे होते हे पाकिस्तानमध्ये शिकवलं जात आहे आज सुद्धा. काही इतिहासकार म्हणतात, अमेरिकन इतिहासकार, जर शिवाजी महाराजांना अजून काही वर्ष आयुष्य लाभले असते तर आतंकवाद, नक्षलवाद यांच्यासारखे जे शब्द आहेत हे शब्द आपल्या कानावर आले नसते. इंग्लंडचा इतिहासकार म्हणतो, शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्मास आले असते तर आम्ही आमच्या मुलांना सुपरमॅन आणि स्पायडरमॅनच्या कथा आम्ही शिकवल्याच नसत्या. आज सुद्धा अमेरिकेतील बोस्टन या विद्यापीठात शिवरायांचे अर्थशास्त्र, शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र या विषयावर 100 गुणांचा पेपर आज सुद्धा घेतला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज याचे व्यक्तिमत्वाचे वर्णन नरहर कुरुंदकरांनी सुंदर केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पिवळसर गौरवर्णीय होते, मध्यम उंचीचे होते, टोकदार दाढी, बारीक मिशी, तीक्ष्ण अशा प्रकारचे डोळे, त्यांच्या प्रत्येक हालचालीत करारीपणा आणि निश्चयपणा जाणवत होता. त्यांना समुद्र स्नानाची विशेष आवड होती.
सभेत बसले म्हणजे तर त्यांना हास्य मस्करी अजिबात चालत नव्हती. त्यांचे चालणे वेगाने होते, बोलणे वेगाने होते आणि त्यांना पाहता क्षणीच हेच राजा असावेत असे कोणी सहजगत्या म्हणू शकत होते. प्रचंड आत्मविश्वास होता त्यांच्यात, प्रचंड आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास निर्माण केला मासाहेब जिजाऊंनी. राजे त्या छत्रपती पदापर्यंत पोहोचले याला कारण मासाहेब जिजाऊ याच त्यांच्या प्रेरणापीठ होत्या, याच त्यांच्या संस्कार पीठ होत्या. मित्रांनो, ज्यावेळेस बंगलोरला अगदी तुमच्यासारख्याच वयाचे असताना काही समज नाही, बंगलोरला का ते ऐशाराम करण्यासाठी गेले होते? बंगलोरला का ते खेळण्यासाठी गेले होते? नाही. बंगलोरला सुद्धा जिजाऊंनी तर त्यांच्यावर ही प्रजा कशी सांभाळावी, जनतेचं कल्याण कसं करावं हे धडेच देत होत्या. आणि एक दिवस अचानक ते बालवय, आणि त्या बालवयात जेव्हा बायकांचा नाचकाम पाहण्यासाठी जिजाऊंना न विचारता निघून गेलेत, आणि ज्यावेळेस जिजाऊंना समजलं की शिवबा कुठे गेले, शिवबा कुठे गेले, शिवबा बायकांचा नाचकाम पाहण्यासाठी गेले आहेत, आणि त्यावेळेस जिजाऊ कडाळल्यात. शिवबा, आपणास पुढे बायका या नाचवायच्या नाहीत, तर बायका या वाचवायच्या आहेत. आणि हा संस्कार शिवरायांच्या मनावर हा कोरला गेला. आणि स्त्रियांची इज्जत करणारा, स्त्रियांच्या आबरूचे रक्षण करणारा हा जगातील हा एकमेव असा प्रकारचा राज्यकर्ता होता. बंगळुरून ज्यावेळेस ते पुण्याला आले, काय घेऊन आले आपल्या बरोबर? राजमुद्रा, अष्टकोनी राजमुद्रा शहाजी राजांनी दिली. आणि त्या राजमुद्रेवर काय शब्द होते? विश्व कल्याण, विश्व बंधुत्व, लोक कल्याण हे आपणास हे सांभाळायचं आहे. आणि त्याबरोबरच एक भगवा ध्वज घेऊन आले ज्याच्यावर लोकांची भावना होती. ज्यावेळेस पुण्याला आले तर लोक हे भीतीने दर्याखोऱ्यांमध्ये लपलेले होते. अगदी लोकांचं जीवन हे कोल्या कुत्र्यांसारखं झालं होतं. जिजाऊंनी काय सांगितलं? शिवबा, या दर्याखोऱ्यांमध्ये जा, विविध जातींमध्ये मिसळा, त्यांच्यामध्ये खेळ खेळा, तलवारीचे खेळ, मातीचे किल्ले बनवा. त्यांच्यामध्ये मिसळले. जिजाऊ सुद्धा गेल्यात. लोकांच्या मनातील भीती ही दूर करत होते. आणि हा राजा 18 पगड जातीच्या जनतेचा हा राजा झाला. लोकांच्या ताटाला ताटा लावून जेवणारा राजा नव्हे, एकाच ताटात घेऊन जेवणारा हा राजा झाला. स्वतःची जमीन ती नांगरता येत नव्हती, स्वतःची जमीन. कारण मुराद जगदेवने असे एक धार्मिक भीती निर्माण केली होती या पुण्याच्या भूमीत की ही जमीन जो कसणार